22 एप्रिल पहलगामच्या शांत निसर्गात रक्ताचा वास आला. 26 भारतीय मारले गेले आणि मग भारत शांत राहिला नाही. भारत थेट पाकिस्तानात घुसला. एक देश स्तब्ध झाला, पण फक्त काही काळासाठी. कारण 15 दिवसांनी भारताचं उत्तर आकाशातून झेपावलं आणि पाकिस्तानच्या भूमीवर धगधगतं इंधन बनून कोसळलं. हे होतं ऑपरेशन सिंदूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे जाहीर केलं, आता असा प्रहार होईल की दहशतवाद्यांची आत्माही थरथरेल. आणि तसंच झालं. 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय वायुदलानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. पण या क्षणासाठी भारतीय सैन्य 22 एप्रिल पासूनच तयार होतं. तर पाहूया त्या काळ्या दिवशी घडलेल्या हल्ल्यापासून ऑपरेशन सिंदूर पर्यंत भारतानं एकामागून एक कोणते निर्णायक पावलं उचललीत. 24 एप्रिल पहिलं मोठं पाऊल. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली आणि भारतानं थेट सिंधू जल करार स्थगित केला. हा करार 65 वर्ष जुना असून त्यावर थेट परिणाम झाला पाकिस्तानच्या शेती आणि अर्थव्यवस्थेवर. परत 24 एप्रिल याच दिवशी पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केले गेले. 48 तासात भारत सोडण्याचे आदेश दिले गेले. भारत पाक दरम्यान सामान्य लोकांचं येणं जाणंही थांबवलं गेलं. 30 एप्रिल ते 3 मे भारतीय नौसेनेने अरबी समुद्रात युद्धाभ्यास सुरू केला. युद्ध नौकांवरून अँटीशिप क्षेपणास्त्रे फायर केली गेली, ज्यांनी हे सिद्ध केलं की लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी नौसेना सज्ज आहे. 3 मे पाकिस्तान सोबतचा संपूर्ण व्यापार बंद. भारत सरकारनं व्यापार धोरणात सुधारणा करून पाकिस्तानकडून कुठलाही थेट किंवा अप्रत्यक्ष आयात निर्यात थांबवला. त्यानंतर हवाई मार्ग सील केली. पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई झाली. त्यामुळे त्यांना अधिक लांब आणि महागड्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 4 मे भारतानं बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणाऱ्या चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला. हा राजनैतिक दृष्ट्या एक मोठा झटका होता. 5 मे गृह मंत्रालयानं मॉक ड्रिलचा आदेश दिलं. युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित कसे राहावे यासाठी 7 मे रोजी देशभरात 295 जिल्ह्यात सराव होणार असल्याचं जाहीर केलं. 7 मे ऑपरेशन सिंदूर 15 दिवसातच बदला घेतला गेला. राफेल फायटर जेट आणि स्कॅल्प क्षेपणास्त्राच्या मदतीनं भारताने पाकिस्तान आणि पोक मधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. 7 मे याच दिवशी देशभरात मॉकड्रिल झाली. सायरन वाजले. लोकांनी आपत्कालीन परिस्थितीत कसं वागायचं याचा सराव केला गेला. कारण युद्ध केवळ सीमांवरच नव्हे तर नागरिकांच्या सजगतेवरही लढलं जातं. 9 टार्गेट्स, 30 मिनिटं ऑपरेशन, 0 भारतीय सैनिक मृत्यू. अनेक दहशतवादी संघटनांचं कम्युनिकेशन नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे यावर हे आमच्यावर हल्ला नाही असं गोंजारण्याचा प्रयत्न केला. पण सॅटेलाइट्स इमेज, इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्स आणि लीक झालेल्या रेडिओ संवादांनी हे सिद्ध केलं, हा हल्ला अत्यंत अचूक आणि विनाशकारी होता. पण ऑपरेशन सिंदूर नाव का ठेवलं गेलं? पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं गेलं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्याचंच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवलं गेलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवलाय. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचं सिंदूर पुसण्याची हिंमत केली तर हे युद्धासारखं मानलं जाईल. हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला गेलाय. भारताने 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि 2018 मध्ये बालाकोट एअर स्ट्राईक केली होती. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. भारतानं पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की शांततेची इच्छा असली तरी प्रत्युत्तर द्यायला आपण नेहमी तयार आहोत. पण तुम्हाला काय वाटतं, या सर्जिकल स्ट्राईक सारख्या ऑपरेशन्सचा दीर्घकालीन प्रभाव पाकिस्तानवर आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर पडेल काय? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील. नमस्कार.